आदिवासी विकास विभाग भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग मध्ये चौकीदार पदाची भरती चालू आहे। वॉचमनची या ठिकाणी भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदामध्ये, वॉचमन पदामध्ये आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, जरी सुद्धा पदाचं जे नाव आहे चौकीदार वॉचमन आहे, पण सरकारी नोकरी पगार सुद्धा 15,000 ते 47,600 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि यामध्ये जिल्हा वाईज जागा देण्यात आल्या, कॅटेगरी वाईज, कास्ट वाईज या ठिकाणी जागा देण्यात आल्या। एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एससीबीसी या कॅटेगरीसाठी। ठीक आहे, आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार 15,000 ते 47,600 च्या दरम्यान भेटणार आहे आणि आपल्या भागामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये जिल्हा वाईज जागा आहे, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरता येते। तर कॅटेगरी वाईज जागा यामध्ये दिलेल्या आहे। तर 10वी पास चालू पास या भरतीमध्ये लागते, एक लक्षात ठेवा। 10वी पास जर असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे। तर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, आदिवासी विकास विभाग चौकीदार वॉचमन या पदामध्ये, तर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। निवड आपली कशा प्रकारे होणार आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर जे कॅटेगरी वाईज, कास्ट वाईज जागा सुद्धा दाखवणार आहे, कॅटेगरी वाईज कुठे किती जागा याबद्दल। ठीक आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आदिवासी विकास विभाग चौकीदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर पहा, आदिवासी विकास विभाग मध्ये चौकीदार वॉचमन पदाची हे 416 जागांसाठी भरती चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म ऑलरेडी चालू आहे। 18 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी। तर टोटल जे जागा आहे चौकीदारच्या वॉचमनच्या ज्या टोटल जागा आहेत तर त्या 416 जागा एक लक्षात ठेवा। ठीक आहे, नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्येच आपल्याला नोकरी करावी लागणार आहे। 10वी पास यामध्ये शिक्षण आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी। ठीक आहे, आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपण या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता। 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजल्यावर गणलं जाणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर पहा, खुला प्रवर्गाचे जर तुम्ही असाल तर 1,000 रुपये फी आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल, आदू असाल, अनाथ असाल, दिव्यांग असाल तर 900 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले आणि माजी सैनिकांसाठी 1 रुपये सुद्धा फी यामध्ये नाही आहे। ठीक आहे, तर 18 मे हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आता आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 200 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न, मराठी व्याकरणचे 50 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न, अशा प्रकारे 200 मार्काचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, कॅटेगरी वाईज, कास्ट वाईज जागा, जिल्ह्यानुसार जागा सुद्धा दाखवून देतो, सर्व जाहिरात दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग या भरतीची ही सर्व जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि सरळ सेवा भरती आहे 2026 आणि चौकीदारचा पद आहे गड्ड संवर्गातला पद आहे आणि गड्ड संवर्गातलं जर पद म्हटलं तर पगार 15,000 ते 47,600च्या दरम्यान गड्ड संवर्गामध्ये पगार राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गड्ड संवर्गातील। ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर संकेतस्थळ तुम्ही या ठिकाणी बघू शकता ना, दिनांक बघा 27 एप्रिलपासून फॉर्म भरणे चालू झाले, 18 मे 2026 हे शेवटची तारीख आहे। त्याचबरोबर भरती प्रक्रिया संदर्भात सर्व कार्यक्रमातील बद्दल सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर खाली बघू शकता, आता आपण आदिवासी विभागामध्ये जर पाहिलं तर पहिली जिल्हा वाईज जागा तुम्हाला दाखवून देतो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कॅटेगरी वाईज किती आहे। तर पहा, राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर, टोटल 15 जागा आहे। कॅटेगरीनुसार जागा बघू शकता, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एससीबीसी। ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीसाठी 1-2 जागा ठेवण्यात आल्या। त्यानंतर बघा, धुळे जिल्हा धुळे चौकीदारमध्ये जर पाहिलं, वॉचमॅनचं पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत 29 पद आहे। त्यानंतर खाली बघा या ठिकाणी तळोदा जिल्हा नंदुरबार चौकीदारचा पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, तर 30 जागा यामध्ये आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आदिवासी विकास नाशिक जिल्हा नाशिकमध्ये बघा चौकीदारचा पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत, 34 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं नंदुरबार जिल्हा नंदुरबार वॉचमॅनचं पद आहे,
15,000 ते 47,600पर्यंत पगार 23 जागा आहे. त्यानंतर बघा कळवण जिल्हा नाशिकमध्ये जर पाहिलं तर टोटल 42 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर यावल जळगावमध्ये जर पाहिलं तर टोटल 9 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा अमरावतीमध्ये आंबेगाव पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं या ठिकाणी जागा ज्या आहे 26 आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर शहापूर जिल्हा ठाणेमध्ये जर पाहिलं तर 19 जागा आहे. त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी पेन जिल्हा रायगडमध्ये पाहिलं तर 11 जागा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा जे जव्हार जिल्हा पालघर आहे तर 17 जागा एकूण आहे. बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर डहाणू जिल्हा पालघर 24 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जे पद आहे सोलापूर आहे. सोलापूरमध्ये टोटल 5 जागा या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 12 जागा आहे. त्याचबरोबर पुसद जिल्हा यवतमाळमध्ये 8 जागा आहे. त्यानंतर धारणी जिल्हा अमरावतीमध्ये 19 जागा आहे. किनवट जिल्हा नांदेडमध्ये 2 जागा आहे. त्याचबरोबर कळमनुरी जिल्हा हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर 2 जागा आहे. अकोला जिल्हा अकोलामध्ये जर पाहिलं 13 जागा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पांढरकवडा जिल्हा यवतमाळमध्ये 3 जागा आहे. त्यानंतर चिमूर चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर 7 जागा आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं 15 जागा आहे. त्याचबरोबर बघू शकता गडचिरोलीमध्ये 9 जागा गडचिरोलीमध्ये आहे. त्याचबरोबर भामरागड जिल्हा गडचिरोलीमध्ये 5 जागा आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 5 जागा आहे. देवरी जिल्हा गोंदियामध्ये 16 जागा आहे. त्याचबरोबर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये तर 8 जागा आहे. आणि जे वर्धा आहे वर्धामध्ये एकूण 6 जागा आहे. अहेरी जिल्हा रायगडमध्ये गडचिरोलीमध्ये जर पाहिलं 2 जागा आहे. तर अशा प्रकारे यामध्ये कॅटेगरी वाईज जागा देण्यात आलेल्या आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर संपूर्ण ही जाहिरात आहे अशा प्रकारे. तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर बघा पगार 15,000 ते 47,600पर्यंत आहे. 10वी पासामध्ये मागितलेला आहे. बघू शकता वेतन श्रेणी तर 15,000 ते 47,600 दरम्यान पगार भेटणार आहे. आणि आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर. तर आपल्या यामध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे 200 मार्काचा. तर मराठी व्याकरणचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटली या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 120 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 120 मिनिटाचा पेपरसाठी टाईम आपल्याला भेटणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपर असणार आहे चौकीदाराचा. त्यानंतर फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 फी आहे. मागासवर्गीय आदू अनाथ दिव्यांग असाल तर 900 फी आहे. 10% सूट आहे. माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक परीक्षा शुल्क यामध्ये आकारले जाणार नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे.